साताऱ्यामध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झालेल्या प्रतापगड किल्ल्याची पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाईंनी पाहणी केली आहे। किल्ल्याच्या सुरू असलेल्या संवर्धनाच्या संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या। या किल्ल्यावरती स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप केलाय। या संदर्भामध्ये प्रत्यक्ष मंत्री शंभूराज देसाईंनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। किल्ला नूतनीकरणाचं काम खराब झालेलं आहे, हे पुन्हा एकदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या। याविषयीचा आढावा आणि पर्यटन मंत्री यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। प्रतापगडाची पाहणी करण्यासाठी आला होता। गळ्यात कवड्याची माळ घातली। आता छत्रपतींच्या प्रतापगडावर आहात तुम्ही, पाहणी केली। बांधकाम कशा पद्धतीचं सुरू आहे? आज किल्ले प्रतापगड संवर्धनाच्या कामाला मी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। संवर्धनाचं पहिल्या टप्प्यातलं काम चालू आहे। काही काम पूर्ण झाले। आता ह्या मोठ्या बुरुजाचं झेंडा बुरुजाचं काम जर बघितलं ते पूर्ण झाले, 1 वर्ष झाला ते पूर्ण होऊन। आणि तिथं जर बघितलं ना तर 1 वर्षाच्या अगोदर झालेलं काम आता एकदम मजबूत दिसतंय। कुठेही तिथं आम्ही म्हणजे काढून बघितलं त्यातली वाळू चुना वगैरे निघतोय का, पण निघत नाही। काय झालंय, नवीन नवीन केलेलं काम त्यातला जर चुना वगैरे काढला तर तो ढसळत खाली येतो। म्हणून साठी त्याला तेवढा क्युरिंग पिरियड दिला पाहिजे। आता मी तशा सक्त सूचना आर्किओलॉजी डिपार्टमेंटला दिल्यात आणि जी एजन्सी काम करते त्यांना सुद्धा दिलेल्या आहेत। दर्जा बाबतीत आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही। मी ग्रामस्थांनाही सांगितलंय आणि आमच्या किल्ले प्रतापगड संवर्धन समितीवर तर विजय नायडू म्हणून आमचे तिथे सदस्य आहेत त्या समितीवर, त्यांनाही मी सांगितले 15 दिवसातनं महिन्यातनं एकदा येत जावा, भेट देत जावा। आणि तुम्हाला जर काही तसं आढळलं तर थेट मला लगेच त्याची कल्पना द्या। मी एवढंच सांगतो, इतक्या वर्षानंतर हे प्राधिकरण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना स्थापन झालं। खासदार उदयनराजे भोसले साहेब त्याचे अध्यक्ष आहेत आणि मी त्याचा सहअध्यक्ष आहे। त्यामुळे मिळालेला निधी योग्य वापरायचा, दर्जेदार करायचा। आणि आदरणीय शिंदे साहेबांचं त्यावेळीच म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला प्रतापगड आजच्या लोकांना दिसला पाहिजे आणि तोच करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। नक्की आम्ही ते पूर्ण करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।